आता आपला 1.5 किलो चिकन घेतलं आहे आणि हे कटिंग चालू आहे चिकनची. बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करायचे. आणि ही बघा आपल्या मित्राची गाडी आहे सेंट्रो. मित्रांनो ही आहे ना. आणि ही बघा माझी नात रुई. काय करते? काय केलं तू? रिवा बिस्किट कचरा करू नको गाडीमध्ये हा बेटा. हां मित्रांनो तर ही 20 वर्ष जुनी गाडी आहे आणि बघा अशी दिसती. मी आहे ना मार्केटला जाणार आहे. इथं जवळ आसपास उल्हासनगर आहे. त्या मार्केटला मी जाणार आहे. तर तिथलं जवळ आसपासचा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो. भाजी मार्केट वगैरे काय आहे तर कारण की मला पण जरा भाजीपाला घ्यायचा आहे तर ते दाखवणार मित्रांनो. आणि थोडंसं आपण या गाडीने प्रवास करणार आहे 10 किलोमीटरचा. ते पण तुम्हाला मी दाखवतो. चला मित्रांनो आता आपण निघूया. माझी नात सोबत बसलेली आहे. तर आपण मित्रांनो आपण आहे ना होली लाईनचा माईक घेतलेला आहे आणि त्याचंच आत्ता रेकॉर्डिंग करतोय. रिवा बस बेटा बस बस गाडीत बस. बरोबर बस. आपण गॅस पण भरायचा गाडीमध्ये. नाही नाही बेटा गाडीत नो 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 बेटा नो. देवाला हात नाही लावायचा. ओके हो 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 चल. कसला आपण आहे ना आता हप्त्यामध्ये एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे. खूपच गर्दी इकडं. BJPचं पण आज मोर्चा आलेला आहे. अरे शिवसेना BJP सगळं चालूच आहे सगळीकडे. वा छान आहे बघा. गर्दी खूप आहे आणि इथं ट्रॅफिक पण व्हायला लागली. तर मित्रांनो आता आपण निघालोत आता उल्हासनगरकडे. हा डीमार्ट आहे इथे बदलापूरचा. मित्रांनो आता आपण जे व्लॉगिंग करतोय ना हा सॅमसंग S24 FE हा मोबाईल आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट जो आवाज जो रेकॉर्डिंग होतोय ना तो हॉलीलाईनचा M2 हा माईक आहे मिनी माईक. मित्रांनो आता आपण आहे ना इथं रिक्षा पकडून स्टेशनला जाऊया. मित्रांनो आपल्याला रिक्षा भेटली. इथं समोर उभा आहे रिक्षा. जाऊया रिक्षाने स्टेशन. चला आता आपल्याला रिक्षा भेटली उल्हासनगरला जायला. 15 मिनिटापासून उभा होतो मी. काय रिक्षाच भेटा ना एक पण. दुपारच्या वेळी काय कोणी जात नाही वाटतं स्टेशनकडे. हां हां कचऱ्यासारख्या गाड्या ओढून नेतात का? म्हणजे हप्ते भरू शकतच नसते. हां हां दांड्याच नाही तर ते हप्ते तरी कुठून भरतील ते आहे की नाही. इथंच थांबा भाजीवाल्यापाशी. दरा. तर मित्रांनो आता आपण आलात आपल्या भाजीवाला मुरली भाजीवाला म्हणून येतं त्याच्याकडे आलेलो आहे भाजी घ्यायसाठी. बघा इथं रताळे आहेत आणि असा इथं भाजीपाला लावलेला आहे. मुरली आज काय स्पेशल आहे? हां सब स्पेशल आहे. हां मित्रांनो हा आमचा भाजीवाला आहे मित्र मुरलीचं. आणि बघा मेथीचा भाव काय लावला आहे? मेथीचा भाव 40 रुपये मोठी गड्डी. कुठे गड्डी दाखव मित्रांनो. ही ना 40 रुपयाला मोठी गड्डी म्हणतो. 40 रुपयाला ठीक आहे. तू म्हणतो तर ही भाजी घेतो मी आज. हां मुरली मिरची दे अर्धा किलो आणि अर्धा पाव अद्रक दे. मित्रांनो आज काय जास्त आपल्याला भाजीपाला न्यायचा नाही आहे कारण की मागच्या हप्त्यामध्ये याने भरपूर भाजी दिली होती मला. टमाटे कांदे वगैरे भरपूर. त्यासाठी या हप्त्यात काय जास्त भाजी खाल्ली नाही कारण मी या हप्त्यामध्ये आहे ना पूर्ण बाहेरच होतो. मुरली भाजीपाला ताजा आणलास तू? हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मुरली कधी काटा बघत नाही वाटतं. माल जास्तच लागतो.
टमाटे काय भाव आहेत टमाटे? टमाटे, काकडी, गाजर हे सगळं आपण भाजी घेतलेली आहे. काय यावेळेस काय जास्त भाजीपाला घेतला नाही आहे. खरबूज घेतलं आहे, कलिंगडी घेतलं आहे, मेथीची भाजी घेतली, कोथिंबीर वगैरे. तर मुरली बिल पेड केला. बाय बाय. चला मित्रांनो, मुरलीकडून भाजीपाला घेतला आता आपण जाऊया उल्हासनगर स्टेशनकडं. हा उल्हासनगरचा ब्रिज आहे आणि आता आपल्याला स्टेशनकडे जायचं आहे उल्हासनगर. मित्रांनो, आता आपण उल्हासनगरला पोहोचलेलो आहोत. बघा इथं समोर हे उल्हासनगर स्टेशन आहे आणि आता आपल्याला आहे ना बदलापूरला जायचं आहे. हे उल्हासनगर स्टेशन आहे इथं बघा. आणि इकडं तिकीट काउंटर आहे इकडं समोर. आणि आता गाडी लागलेली अंबरनाथ. इथं समोर तिकीट वगैरे काढतात आणि हे समोर स्टेशन आहे. आता आपल्याला पलीकडे जायचं आहे या बाजूला. आता मित्रांनो, आपण आलो आता स्टेशनला आणि आता आपल्याला जायचं आहे बदलापूरला. पण 2:09ची गाडी लागलेली आहे अंबरनाथ. अंबरनाथ गाडी येते. ही मुंबईकडे जाणारी गाडी आलेली आहे, मुंबई CST. 2:31 आपल्याला आहे ना कर्जत गाडी आता लागलेली आहे. मित्रांनो, आता आपली गाडी आली कर्जत. ही गाडी पकडून आता आपण जाऊ बदलापूरला. गर्दी आहे गाडीला खूप. मित्रांनो, आता आपलं बदलापूर स्टेशन आलेलं आहे. आता हे सगळे लोक CSTकडे जाणारे लोक आहेत आणि आता आपल्याला ना उतरायचं आहे इकडे. या साईडला गर्दी किती आहे, खूप गर्दी आहे. तर मित्रांनो, आता आपण उतरलो ट्रेनमधून. मित्रांनो, ते बदलापूर स्टेशनला आता आपण उतरलेलो ते आणि गाडी आता ही कर्जत दिशेकडे चाललेली आहे. आणि इथं आहे ना हा नवीन ब्रिज झालेला आहे मित्रांनो. संडेला पण खूप गर्दी असते मित्रांनो, खूपच गर्दी असते संडेला. तर मला वाटलं संडेला ट्रेन खाली असते, पण असं काही नाही, खूप गर्दी आहे. आणि प्लॅटफॉर्म पण फुल भरलेले आहे बघा. आणि आता आपल्या इथून समोरून आहे ना शिडी पकडून आता आपण जाऊया पलीकडे, रिक्षा पकडून घरी जाऊया. तर खूप गर्दी आहे बाबा आणि ऊन पण चांगलं कडक पडलेलं आहे. इथून आहे ना मित्रांनो आपल्याला रिक्षा लागणार आहे ना. आपण आहे ना पहिल्यांदाच व्लॉगिंग करतो आहे आणि एक हात ते बघू आपण रिक्षा कुठं भेटते ते. शिवाजी चौक आहे, शिवाजी चौक नाही ना, कुठं रिक्षा लागत नाही. रिक्षा लागते तरी कुठं. शिवाजी चौक आहे, शिवाजी चौक नाही, कुठं लागेल रिक्षा शिवाजी चौकची? मित्रांनो, इथं मला काय माहीत नाही तर शेअर रिक्षा कुठून लागते, पण बघतो आपण, ट्राय करतो जरा. शिवाजी हे शिवाजी चौक आहे का? शिवाजी चौक हां, शेअरिंग नाही मिळत का? बघा शेअरिंग कुठे मिळत आहे ते. शेअरिंग रिक्षा कुठे मिळते? शेअरिंग रिक्षा ठीक आहे, या दिशेला सांगितलं आपल्याला, तिकडं बघूया शेअरिंग रिक्षा कुठे मिळते ते. मित्रांनो, मी आता पोचलो इथं बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे इथं. मित्रांनो, आपण इथं कपडे इस्त्रीत टाकतो आणि हे आलं बघा कपडे इस्त्री टाकायला. इथं कपड्याची इस्त्री टाकतो आणि आता आपल्याला संध्याकाळी चिकन बनवायचं आहे, तर जातो आता चिकन आणायला. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आलं चिकन घ्यायला. आता बघू काय भेटतं. आहे का चिकन? आहे हां, बघा ना, बघा कोंबडी मोजा ना आपले. ते किती किलो? कितीची? हां, 1.5. बघा वजन करून बघा ना किती होते ते. बघा अख्खीच कोंबडी घेतो आहे. कापून देऊ? हां, नाही ना, चालेल ना. बघा ना वजन किती होतं मला सांगा जरा. किती किती पडेल वजन आपलं? चिकन किती पडेल त्याचं? चिकन पडेल 1.5 किलो. हां, चालेल 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 चालेल. इथं काय गावठी कोंबडी पण आहे तिथं. या
आणि काही बॉयलर पण आहेत. तर चला घेऊया चिकन. आता आपला 1.5 किलो चिकन घेतलं आहे आणि हे कटिंग चालू आहे चिकनची. बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करायचे. हे आपलं नेहमीचं दुकान आहे चिकनचं आणि इथूनच आपण चिकन घेतो. आपला माल कुठून येतो आपला हा चिकनचा माल? घाटावरून आणतो एकदम आदिवासी पाड्यामधून आहे की नाही. कारण की तिकडं त्याच्यामध्ये हिरवगार छोटा करायचा छोटा करायचा. बस 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 हां बाकी राहू दे. बाकी हां बाकीचं हां तुमच्या मालाचं टेन्शन नाही म्हणून तर इकडे येतोय मी. बाकीचं कुठे घेतच नाही. बाकी बरोबर नाही. बस बस बस. मला बोंब मारतात ना लोक. मग का तो तुमचा माल आणि त्यांचा माल फरवाईच वास मारतो. मालाचं हे असतं काय माल 4 पैसे कमी घेतले तर तुम्हाला खराब देणार. हां बरोबर बरोबर बरोबर. स्वस्त खायला गेले तर तुम्हाला पैसे कमवायला लोकांची शिवाय आपल्याला नाही का आपल्याला नाही भेटलं ना चालेल पण लोकांची बोंब नाही का. बघता नाही का फरक आहे आपल्या मटणात? नाही 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 छान आहे टेस्ट छान आहे एकदम बॉयलरची. तर चला मित्रांनो 1.5 किलो चिकन घेतलंय जातो आता घरी. मित्रांनो आता आलोय घरी सोसायटीमध्ये. जातो चिकन घेऊन घरी मस्त बाकी. हे असं आपलं काय भाई दरवाजा बंद करके रखा है. रिवा हे घे चिकन. काय बलून? तर आता आपण जाऊ ना बेटा. तुला बलून आणायचं आहे ना? आता नाही. तुझे कपडे टाकलेत ना इस्त्रीला मग ते इस्त्रीचे कपडे आपण आणायला जाऊ ना तेव्हा तुझं बलून वगैरे घेऊन येऊ. ठीक आहे. ही काय करते? ही माझी छोटी नात आहे आणि ही माझी मोठमोठी नात आहे. वा वा. रोही बाहेर नको जाऊ बेटा बाहेर नको जाऊ. बाहेर मला बलून पाहिजे. क्या बात कर रही है. तर मंडळी आता आपण घरी चिकन वगैरे सगळं आणून दिलेलं आहे. मित्रांनो ते चिकन वगैरे बनवून खातो. नंतर कधी दुसऱ्या वेळेस त्याची रेसिपी वगैरे आपण बघूया. पण आता नवीन असाल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.